विदर्भ आणि मराठवाड्याला गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपलंय। काल संध्याकाळी नागपूर ग्रामीण, हिंगणा, कुही, भिवापूर, मौदा, कळमेश्वर या तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कापसाला मोठ्या प्रमाणात फटका बसला। नागपूर जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात कापसाचं पीक घेतलं जातं। सध्या सर्वच ठिकाणी शेतातील कापूस वेचणीवर आला होता। काही ठिकाणी वेचणी सुरूही झाली होती, पण आता सर्व कापूस भिजला असून आता त्याची वेचणीही शक्य नाही आणि विक्रीही शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिलं जातं आणि हा कापूस जो आहे तो शेतकऱ्यांचा एक प्रमुख आधार असतो। वर्षभराचा शेतकऱ्याचा जो संपूर्ण आर्थिक कारभार आहे तो कापसावर बहुतांशीरित्या अवलंबित असतो। मात्र काल विदर्भामध्ये खास करून नागपूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी जी गारपीट झालेली आहे, अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामुळे हाताशी आलेला जो कापूस आहे तो पूर्णपणे भिजलेला आहे। सध्या आम्ही नागपूर ग्रामीण तालुक्याच्या सुकळी गावामध्ये आहोत आणि या सुकळी गावामध्ये तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने वेचणीला आलेला जो कापूस आहे तो कालच्या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे भिजलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहे। किती एकराचा हा तुमचा संपूर्ण शेत आहे आणि किती एकरावर कापूस होता? काय स्थिती कालच्या पावसानंतर झाली? हा 5.5 एकर जमीन आहे माझीवाली, पूर्ण कापूसच आहे आणि मागच्या बरसातीत पाऊस जास्त झाल्यामुळे थोडासा भाग पराठी गेलेली होती, तर तिथं गहू पेरला होता आणि काल संध्याकाळी 5 वाजता म्हणजे खूप एका दमाने आभाळ आला आणि जोरदार हवा चालू झाली। त्याच्यानंतर मोठी अशी जोरदार गारपीट झाली। मिनिमम 20 मिनिटाच्या जवळजवळ गारपीट पडलेली आहे। आता कापसाची काय अवस्था आहे? म्हणजे तुमच्या शेतामध्ये वेचणी तुम्ही सुरू केली होती का? 2 दिवस पाऊस आला नसता तर सगळं मिळालं असतं कापूस? हो, मी कापूसाची वेचणी चालू केलेली होती। मजूर वर्ग तिथून त्या शेल्याकून कापूस वेचत होता। एकच दिवस वेचला। अगर 4-5 दिवस अगर पाऊस नसता आला तर कापूस वेचून झाला असता। आजूबाजूच्या पण शेतामध्ये सेम परिस्थिती आहे। सगळीकडे कापसाचं असंच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि हा कापूस काही फायदा नाही तर शेतकऱ्याला वेचून हा पूर्ण गेलेला आहे कापूस हा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।